आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्स मध्ये आपलं स्वागत. पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. केंद्र सरकारने देशातील साखर कारखान्यांना जुलै महिन्यासाठी 22 लाख टन साखरेचा कोटा विक्रीसाठी दिला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत हा कोटा 1 लाख टन कमी आहे. गेल्या वर्षी देशात साखरेचे उत्पादन कमी झाले. या पार्श्वभूमीवर पुढील हंगामापर्यंत जादा साखर विक्री होऊन साखरेची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी केंद्राने प्रत्येक महिन्यात साखरेचे कोटे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी दिले असल्याचे चित्र आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचं उद्दिष्ट गतवर्षीच्या तुलनेत यंदा 10,000 हेक्टरनं कमी केलं गेलं आहे. यंदा 50,000 हेक्टरवर लागवडीचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. गेल्या 4 वर्षात 50,000 हेक्टरच्या आत फळबाग लागवड होती. त्यामुळे उद्दिष्ट त्यानुसार निश्चित केल्याचं दिसून येत आहे. यंदाचा निधीही अडचणीत असल्याचं बोललं जात आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. शेतकऱ्यांना कपडे चप्पल दिल्याचं सांगत नेते शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशीलपणे बोलत आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असून बळीराजाची होत असलेली दयनीय अवस्था आणि भ्रष्टाचारात मंत्री बरबटल्याने या सरकारच्या चहापानाला जाणे संवेदन शून्य असेल अशी टीका करत विरोधकांनी बहिष्कार टाकलाय. राज्यात विविध योजनांमध्ये बसवण्यात आलेल्या एकूण सौर कृषी पंपांची संख्या 5,65,000वर पोहोचली असून महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. आणखी 5 लाख सौर कृषी पंप बसवण्यात येणार आहेत. सौर कृषी पंप बसवल्यानंतर त्यात काही बिघाड होण्याच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महावितरणाने पुढाकार घेतलाय. ग्राहक आणि शेतकरी यांच्या हितासाठी सुरू झालेली आठवडे बाजाराची संकल्पना ही चांगली आहे. मागील 11 वर्षापासून ती सुरू आहे. त्याचा चांगला फायदा होत असल्याने या आठवडे बाजाराचा विस्तार केला पाहिजे असे मत भूमाता संस्थेचे अध्यक्ष बुधाजीराव मुळीक यांनी केलंय. जालना जिल्ह्यातील जालना आणि परतूर उपविभागात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेडनेट उभारणीत झालेल्या गैरप्रकारांच्या चौकशीसाठी आठवडाभरापासून 18 पथकांकडून चौकशी सुरू आहे. पथकात सुमारे 38 अधिकारी असून 3,289 शेडनेट प्रकरणांची तपासणी हे पथक करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 2020-21 ते 2023-24 पर्यंतच्या या काळातील शेडनेट गृह उभारण्याची ही चौकशी आहे. पीक कर्ज थकबाकीच्या कारणावरून जिल्ह्यातील अनेक बँकांच्या शाखांनी शेतकऱ्यांच्या बचत खात्यांना होल्ड लावले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचे अनुदान, PM किसान निधी, CM किसान निधी, पीक विमा भरपाई यांसारखे महत्त्वाचे निधी मिळणे बंद झाले आहेत. परिणामी ऐन पेरणीच्या काळात या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कृषी विभाग आणि पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे यंदा अनधिकृत बियाणेच नाही तर त्याच्या जोडीला बेकायदेशीर कीटकनाशक आणि खतांची विक्री तस्करांकडून होत आहे. त्याचा थेट परिणाम व्यवसायावर झाला असून हंगामाच्या सुरुवातीलाच उत्पन्नात 10% घट झाल्याची खळबळजनक दावा नागपूर डिस्ट्रिक्ट ॲग्रो डीलरच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्स मध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.